आणि या तिसऱ्या पर्वामध्ये अतिशय महत्त्वाचा मॅच आपण पाहिला सुपर 8 मधला. या मॅचमध्ये निशांक पाटीलने 20 धावा आणि त्याचबरोबर 2 बळी प्राप्त केले. त्यामुळे या सामन्याचा तो हिरो ठरतोय. मी त्याला आमंत्रित करणार आहे. तत्पूर्वी विनंती करतो आहे युवासेना पालघर जिल्हा सचिव आदरणीय भूमिजी साबे, त्यानंतर नालासोपारा विधानसभा अधिकारी युवासेना गिरीश चव्हाण, रोहन शिरीष चव्हाण, शाखा प्रमुख युवासेना नालासोपारा शहर सचिव नितेश कुवसेकर आणि युवासेना नालासोपारा उपशहर अधिकारी नीरज बोहत, त्याचबरोबर आदरणीय सन्मान्य किरण म्हात्रे साहेब नायगाव पूर्व शहर प्रमुख, या सर्व मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. अतिशय अफलातून गोलंदाजीत घातक गोलंदाजी केली निशांकनं, त्याचबरोबर 20 धावांची खेळी देखील केलेली आहे. त्यामुळे 14 चेंडूमध्ये 20 धावा आणि 2 मोहरे टिपणारा खेळाडू ठरतोय, अष्टपैलू खेळाडू अर्थात निशांक पाटील या सामन्याचा हिरो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. 3 झेल सुद्धा पकडलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचा झेल होता त्याच्या स्वतःच्या गोलंदाजीवरती त्याने मिड विकेटमध्ये जाऊन घेतलेला आहे. अप्रतिम प्रकारची कामगिरी त्याने केली. पहिल्यांदा आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. निशांक भरपूर खुश देतो. यावेळेला आपण पाहू शकता त्याच्या चेहऱ्यावरती स्वर्गीय स्वप्नील भगत यांच्या स्मरणार्थ प्रवीण भगत यांच्या माध्यमातून पुरस्कार स्पॉन्सर आहे निशांक. त्यानंतर स्वर्गीय लीलाबाई रमाकांत पाटील यांच्या स्मरणार्थ गणेश रमाकांत पाटील आणि महेश अशोक पाटील. निशांत भूमित सावे साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो आहे. निशांक अभिनंदन. आणि स्पेशल ॲडिशन असलेली बॅट देखील आपल्याला मिळते. हे IPL आहे की KPL आहे ते मला समजत नाही आहे. आणखीन एक बॅट रामचंद्र गुप्ता मामा भांजे, हा पण ब्रँड आहे CSK यावरती लिहिलं गेलेलं आहे. पहिल्यांदा आपण ही पाहूया बॅट. निशांक भरपूर खुश आहे. आज तुला मोठी गाडी घेऊन यावी लागेल. अत्यंत सुंदर कामगिरी आपण केलेली आहे. यावेळेला मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला ही खूप सुंदर अशी बॅट दिली जाते. मामा भांजे CSK हा ब्रँड. त्यानंतर निशांक तुला तंदुरुस्त राहिलं, पाणी पण प्यावं लागेल, परंतु यावेळेला फ्रूट देखील महत्त्वाची आहेत. त्यामुळे फ्रूट बास्केट देखील या ठिकाणी दिले जाते. आपण पाहू शकता KPL 2023 कॉमन प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला या ठिकाणी चांगली कामगिरी करायची आहे आणि मग कमीत कमी एक दुचाकी तरी लागेल यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार प्राप्त केल्यानंतर या सगळ्या वस्तू घेऊन जाण्याकरता. एकच प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे तुझ्यासाठी. ही मॅन ऑफ द मॅचची जी आतापर्यंत जी कामगिरी झाली, मॅन ऑफ द पुरस्कार तुला प्राप्त झाला आहे, किती आत्मविश्वास वाढणार आहे या कामगिरीमुळे? KPLच्या पहिल्या 3 मॅची मी फेल गेलो आणि या मॅचमध्ये चांगली बॅटिंग झाली आणि चांगली बॉलिंगही झाली. अभिनंदन तुझं, कारण मैदानामध्ये मॅच देखील सुरू आहे. तत्पूर्वी आपण सन्मान करणार आहोत. युवासेना पालघर जिल्हा सचिव भूमिजी सावे यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातो आहे आणि 500 रुपयाचं पारितोषिक. सर्व गोलंदाज व्यासपीठावरती यायचे. निशांक पाटील, विकास यादव, बाबेश ठाकरे, राहुल अंधेर. देर है लेकिन अंधेर नहीं है. डॉक्टर प्रकाश देवळीकर यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं पारितोषिक आपण देणार आहोत. वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे एक कॉमन फोटोग्राफ्स या ठिकाणी पूर्ण होईल. अतिशय दर्जेदार कामगिरी KPL 2023च्या या पटलावरती अत्यंत सुंदर कामगिरी. हे 500 रुपये आपण बघू शकता देवळीकर साहेबांच्या माध्यमातून. त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार हजरतबाई असतील तरच हा फोटोग्राफ पूर्ण होईल मला वाटतं. सन्मान देखील लगेच आपण करणार आहोत. भूमिज साबे यांचा सन्मान. हजरतजी शेख यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण भूमिजी साबे यांचा यथोचित सन्मान करावा. पहिला चेंडू देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार लागेल. भूमिजी साबे युवासेना पालघर सचिव यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातो आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा सन्मान असेल आणि मला वाटतं पाहुण्यांचं स्वागत या अतिशय उत्कृष्ट अशा फटक्याने झालेलं एक चांगला षटकार आपल्याला बघायला मिळालेला आहे. हजरतजी शेख यांच्या शुभ हस्ते ब्रँडेड शाल. सर मी पहिल्यांदाच बघतोय 20-25 वर्षामध्ये शाल पण अशा प्रकारची असू शकते. रोहन शिरीष चव्हाण नालासोपारा विधानसभा अधिकारी युवासेना. अख्तर शेख यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करावा.
मैदानातला सामना सुरू आहे. यानंतर नितेश कुसेकर आणि नीरज बोहत यांचाही सन्मान आपण एकत्रितपणे करणार आहोत. पहिल्यांदा इथे आता रोहन शिरीष चव्हाण नालासोपारा विधानसभा अधिकारी युवासेना यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातो आहे. त्यानंतर नितेश कुसेकर आणि नीरज बोहत एकत्रित सन्मान असेल. देवळीकर साहेब आपल्याला विनंती, आपण त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करावा, कारण वेळ आपल्याकडे फारच कमी आहे. सामना सुरू झालेला आहे. आमचे कॉमेंटेटर सज्ज आहेत आणि शाल पण त्याचं पण ब्रँडिंग केलं गेलेलं आहे. KPLची ही शाल आहे. घरात गेल्यानंतर प्रत्येक मान्यवर ही शाल पुन्हा एकदा बघेल अशा प्रकारची शाल आहे. देवळीकर साहेबांच्या शुभ हस्ते या आमच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा, नितेश कुसेकर आणि नीरज बोहत यांचा सन्मान, किरण जयराम म्हात्रे यांचा सन्मान आपण या ठिकाणी केला. त्यांचं शाब्दिक स्वागत. आणि आता मोहम्मद शरीफ, मोहम्मद अन्सारी समालोचन कक्षाकडे आपण जातोय. तिथे डॉक्टर गवळी साहेब आणि या ठिकाणी हेमंत पाटील सज्जाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. खूप खूप धन्यवाद प्रशांत आरावडे. याला मात्र व्हाट ए शॉट, व्हाट ए शॉट, अप्रतिम फटका. अगदी इनसाइडवरचा फटका आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर जाणारा हा दर्जेदार षटकार. पाहूया हेमंत कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. बिल्कुल बिल्कुल, बहुत ही खूबसूरत शॉट, इनसाइड आउट करके खेला था इस गेंद को, डीप एक्स्ट्रा कवर के बाहर भेज दिया, आउट ऑफ द पार्क. 6 रन के लिए धनराज सावंत छक्के से अपना खाता खोलते हुए. मी विनंती करतोय परशुराम पाटील साहेबांना, आपण व्यासपीठावर या. टेवरे गावातील अनमोल रत्न प्रतापचे भोईर व्यासपीठावर दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम वेलकम. स्वप्नील याला हुकचा फटका, काय फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार. क्रिकेटिंग फटके, पहिला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आणि हा फटका लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, याला म्हणतात क्रिकेटिंग स्ट्रोक. बिल्कुल बिल्कुल, हर दिशा में बल्लेबाजी कर रहे हैं और इस KPL में बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है धनराज सावंत ने, जो रत्नाकर सावंत के सुपुत्र हैं. अपने टीम के लिए बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी. 2 बड़े शॉट इस वक्त आते हुए, एक चौका और एक छक्का. 2 गेंदों में 10 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं धनराज, 500 की स्ट्राइक रन रेट से. संकल्प स्पोर्ट्स विरुद्ध कामन किंग दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. यावेळेला मात्र अगदी चांगला चेंडू म्हणता येईल. अगदी शरीराच्या जवळून जागते रहो असा आदेश देऊन गेला यष्टीरक्षकाच्या हातात. स्कोर संख्या झालेले 18-18. बहुत ही अच्छा टोटल माना जा सकता है. पहले ओवर में थोड़े से खर्चीले साबित होते हुए गेंदबाज स्वप्निल पाटिल, कल लाजवाब गेंदबाजी की थी स्वप्निल ने, वही अब थोड़े से महंगे साबित होते हुए. स्वप्नील याला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र 2 धावा पूर्ण करते धनराज आणि संकल्प स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होते 20-20. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला. आपण दुसरी सुपर 8ची मॅच पाहतोय. रत्नाकर सावंत फॅमिली संकल्प स्पोर्ट्स विरुद्ध मयूर म्हात्रे आणि मयूर सपकाळ फॅमिली कामन किंग दोन संघामधील मॅच. कामनचा राजा. पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात, 20 धावा. बिल्कुल, बहुत ही अच्छा टोटल. पहले ओवर के समाप्ति के बाद ये स्टार्ट, एक फ्लाइंग स्टार्ट दिलाते हुए दोनों भी बल्लेबाज, एक साइड है अभिषेक कीनी, दूसरे साइड धनराज सावंत, अच्छा स्टार्ट दिला दिया अपने टीम के लिए. और जिस प्रकार धनराज बल्लेबाजी कर रहे हैं, लगता है वो लेदर क्रिकेट के भी खिलाड़ी है. बहुत ही खूबसूरत इनसाइड आउट शॉट, 2 बड़े शॉट आए थे धनराज के बल्ले से. एक ओवर की समाप्ति के बाद 20 के ऊपर कोई भी विकेट नहीं. ये स्टार्ट बहुत ही अच्छा स्टार्ट कहा जा सकता है. डेफिनेटली, कारण आपण पाहतोय अभिषेक खेळतोय, 2 चेंडूचा सामना केला, 7 धावांवर 1 षटकार त्यांनी लगावला. त्यात धनराज खेळतोय 12 धावांवर, त्यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार त्यांनी लगावलेला आहे आणि 300चा स्ट्राईक रेट आहे. 4 चेंडूमध्ये 12 धावा पटकावल्या. दुसरं षटक घेऊन येतोय मयूर बाबर, फार एंडकडनं. मयूर बाबर एक बहुत ही अच्छे गेंदबाज है और ख़ास करके अच्छे गेंदबाजों में उनकी वर्णी लगती है. और देखना है सेट बैटर है दोनों भी, सेट बैटर के सामने किस प्रकार गेंदबाजी करते हैं. मयूर बाबर सामना करेल अभिषेक.
यावेळेला मात्र अराउंड लेग त्रिफलाचीत, क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. इस वक्त ये देखिए, और परफेक्ट यॉर्कर, क्लिंग बोल्ड अराउंड लेग का आउट कर दिया बल्लेबाज अभिषेक कीनी को. ये पहली सफलता मिलती हुई कॉमन किंग्स और गेंदबाज मयूर बाबर के लिए. दुसऱ्या अँगलमधून आपण पाहतो कशा प्रकारे त्रिफलाचीत केलं. अगदी परफेक्ट यॉर्कर होता आणि क्लीन बोल्ड झाले, त्रिफलाचीत झालेला आहे. फोटोग्राफर आपको वीआईपी डाइस पर आना है. किसी केपीएल की फोटोग्राफर पहला ब्रेक थ्रू दिला दिया यहाँ पर. पहले गेंद के ऊपर विकेट मिल चुका है मयूर बाबर को, और जिस भी गेंदबाज को पहले गेंद के ऊपर विकेट मिलता है तो उनका आत्मविश्वास बढ़ता है. रोहित कोठावळे आलेला आहे आणि ती बरोबर सांगितलं हेमंत पाटील आपण. पहिल्या चेंडूवर जेव्हा सफलता मिळते ना तेव्हा गोलंदाजाचं आत्मविश्वास खूप वाढतो, संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होतो. कारण पहिल्या षटकात 20 धावा आल्या होत्या. ब्रेक थ्रू मिळणं हे गरजेचं होतं. रोहित कोठावले बहुत ही अच्छे बल्लेबाज, एक परफेक्ट ऑलराउंडर है संकल्प स्पोर्ट टीम के. पुन्हा एकदा मयूर बाबर, राईट आर्म. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाते. थोडासा वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नात मयूर आपल्या दिशेमध्ये भरकटतोय आणि पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. कंधे का ज़्यादा इस्तेमाल किया है इस वक्त, लेकिन लाइन सटीक नहीं थे. ऑफ स्टंप के काफ़ी बाहर गेंद को किया था. वाइट का इशारा अंपायर का विलास जाधव, और एक रन और जुड़ता हुआ टीम के खाते में. मयूर यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू आहे. पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स उसळला, पडल्यानंतर अनपेक्षित उसळला आणि पंच थोडेसे इशारा करतायत, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा करतायत. यस, अशा प्रकारचा दुसरा चेंडू जर हाताळला तर कदाचित ह्या चेंडूवर तुला शिक्षा मिळू शकेल, हे ज्या ठिकाणी पंच नमूद करतात, पंच विलास जाधव. मयूर फार एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल आणि खोलण्यासाठी सज्ज होईल रोहित. याला फटका खेळला, चेंडू मात्र जाईल तो डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. गेंद थी, बहुत ही पावरफुल शॉट, और खास करके इस शॉट में प्लेसमेंट बहुत ही अच्छी थी. डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में गैप में खेल दिया था और गेंद को सीधे भेज दिया बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. खरं तर शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता, त्याने फक्त प्रेक्षकाची भूमिका साकारली, का त्याला संधीच नव्हती. इतक्या वेगात हा चेंडू फटकारला गेला होता. धावसंख्या झाली 25. मयूर यावेळेला चेंडू मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट, थोडासा उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र फुटवर्कचा वापर बघायला मिळाला नाही. बिल्कुल अच्छा टोटल, 60 के ऊपर का टोटल एक अच्छा टोटल कहा जा सकता है. इससे पहले एक मुकाबला हो चुका है सुपर 8 का. मयूर यावेळेला मात्र एक पुन्हा एकदा चांगला चेंडू, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा 22चा इशारा, खूप चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट केलं होतं, मात्र जो हिट करण्याचा नॉन स्ट्रायकरला प्रयत्न झाला आणि त्यामध्ये एक धाव 22च्या रूपाने मिळाली. धावसंख्या झाली 26. बिल्कुल कल के दिन ठीक 11 या 12 बजे के बीच बहुत ही मशहूर सिंगर अमिताभ बच्चन को, जिन्होंने बहुत ही आवाज़ दी थी, और चुम्मा चुम्मा दे दे गाने के सिंगर सुदेश भोसले, जिनका आगमन होने जा रहा है केपीएल में, और अनिलजीत देसाई, सुभाष देसाई उनके बंधू आने वाले हैं. मयूर आपल्या फॉलोथ्रूमध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या आहे 26. एक फलंदाज बाद झाले. संकल्प स्पोर्ट्स विरुद्ध कामन किंग, कामनचा राजा या दोन संघामध्ये सुपर 8ची आपण दुसरी मॅच पाहतोय. याला मात्र अपर कटचा अंदाज, पॉईंटच्या वरून
आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉईंट, सीमा रेषा पलीकडे चौकार. बहुत ही शानदार शॉट, ऑफ स्टंप के बाहर की उछाल लेती हुई गेंद थी, अपर कट के अंदाज में खेल दिया था वीरेंद्र सहवाग के स्टाइल में गेंद को अंजाम दिया था. ये देखिए बहुत ही खूबसूरत शॉट, अपर कट और गेंद को भेज दिया सीधे बैकवर्ड ऑफ द पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. इस 4 रन से टीम का टोटल जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 30 रन. पहले ओवर में 20 रन आ चुके थे, इस ओवर में 10 रन कुल मिला के 2 ओवर के समाप्ति के बाद बहुत ही अच्छा टोटल कहा जा सकता है संकल्प स्पोर्ट सावंतवाडा टीम का. 30 पर 1 विकेट. डेफिनेटली, कारण आपण अप्पर करता जेव्हा विचार येतो ना हेमंत पाटील, लगेच वीरेंद्र सेहवाग किंवा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचं नाव येईल. जेव्हा स्कूपचा फटका आला तर तिलकरत्ने दिलशानचं नाव येईल आणि जेव्हा स्विचिटचा फटका येईल तेव्हा केविन पीटरसनचं नाव येईल. आणि जेव्हा आपण पाहतोय हेलिकॉप्टर जेव्हा उडवलं जातं तेव्हा मात्र नाही. तिसरं षटक स्वप्नील यामध्ये टर्न केलेला आहे, खरं पायामा टाकलेला चेंडू होता आणि अगदी टर्न केलं होतं मिड विकेटला. ते खरं तर खेळायचं होतं स्क्वेअर. एक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये तालमेल, समन्वय, यस नो वेट, या तिन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. थोड़ी सी सुस्ती दिखाई फील्डर ने डीप मिड विकेट में, उसका फायदा उठाया दोनों भी बल्लेबाज में, सिंगल का डबल में कन्वर्ट कर दिया और शॉट भी बहुत ही अच्छा था, पैरों के सामने से खेल दिया था इस शॉट को. 32 धावा झाल्या, 32. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. या खरं फार दुरून खेळण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे टायमिंग सेट करता आलं नव्हतं. चेंडू मात्र ते थोडासा थर्ड मॅनला वाईडिश, तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी फलंदाजाला मिळाली. धावसंख्या झाली 33, 3-3. इस पर 1 विकेट. पहले ओवर में थोड़े से खर्चीले साबित हुए थे गेंदबाज स्वप्निल. ये दूसरे सबसे अच्छे गेंदबाज, विकेट टेकर गेंदबाज केपीएल सीजन 3 में. अब तक देखिए 9 विकेट स्वप्निल के नाम पे है सीजन 3 में. स्वप्नील पाटील यावेळेला वाट ए शॉट, जबरदस्त पंच, बॅकफूट पंच बघायला मिळाला आणि चेंडू डीप कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर जातोय षटकार. ऐवज रिप्लेमध्ये बॅकफूट पंच मागे आला, ताकदवर पंच शॉट आणि चेंडू डीप कव्हर आणि त्या ठिकाणी पाहणारा दबाण एक ऐवा झेल सुद्धा प्रेक्षकांनी समाप्त केलेला आहे. सिल्वर कॉईनचा मानकरी ठरलेला आहे. इनिंग संपल्यानंतर आपण यायचं आहे. बिल्कुल बिल्कुल, आप भी कैच लीजिए, दर्शकों को ये मौका है और सिल्वर कॉइन ले जाइए. स्वप्नील यावेळेला मात्र स्लाइस केलेलं, फक्त हलक्या दर चेंडूवर ढकललेला आहे पॉईंटला. पंचांकडे अपील केलं जातंय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावत होते आणि हे पण दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का, हा एक प्रश्न राहील. बिल्कुल बिल्कुल, दूसरे रन लेने की कोशिश, लेकिन आमने सामने भी आए थे, इसके लिए थोड़े से लेट हो गए. देखिए थोड़ी सा, और ये विकेट यहाँ पर गिरता हुआ, बहुत ही महत्वपूर्ण विकेट धनराज का, जिन्होंने लाजवाब बल्लेबाजी की, ऑफसाइड की दिशा में बड़े शॉट खेले थे. ये देखिए बहुत ही अच्छी फील्डिंग चित्तन की और फेंक दिया सीधे विकेट कीपर के हाथों में, और बहुत ही दूर रह चुके थे धनराज सावंत. ये अच्छा गैदरिंग प्रवीण पाटिल प्रकार ये विकेट जाती हुई. टेलिकास्ट काय, प्रक्षेपण काय, TC फ्लाय, महेंद्रजी भगत आणि त्याची संपूर्ण टेक्निकल टीम, हे यांना श्रेय द्यावं लागेल. पाहू शकता आपण कशा प्रकारे क्लीन अँड नीट टेलिकास्ट, सुंदर प्रक्षेपण आपण पाहतोय TCP लाईव्ह द्वारा. कोई ज़रूरत नहीं थी यहाँ पर रन लेने की, लेकिन रन लेने की कोशिश की और ये दूसरा रन थोड़ा सा महंगा साबित होता हुआ. मित्रांनो, उद्या आमच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत म्हणजे एक भारताचे स्टार क्रिकेटर, एक बाउन्सरचे बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जायचं, आणि आपण त्यांना 1975 आणि 1979चा वर्ल्ड कप खेळताना बघितलं होतं.
आणि खरं तर 1951मध्ये इंडियन डेब्यू 51मध्ये त्यांचा जन्म झाला आणि आपण 1975 ते 1979 दरम्यान त्यांना भारतीय संघातून खेळताना बघितलं. विश्वचषक खेळताना सुद्धा बघितलं होतं आपण. करसन घावरी यांचं उद्या बरोबर 12 वाजता ह्या मैदानावर आगमन होणार आहे. बिल्कुल बिल्कुल करसन घाव जो बहुत ही ज़बरदस्त गेंदबाज थे और भारत के पहले ऐसे फास्टर गेंदबाज जिन्होंने 100 विकेट पूरे किए थे. स्वप्नील राईट आर्म यावर स्टँड अँड डिलिव्हर डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा दर्जेदार षटकार. हार्ड हिटर बैटर स्लॉट में थी गेंद ऑन द राइट्स डाउन द ग्राउंड खेल दिया. स्टैंड एंड डिलीवर लॉन्ग ऑन के बाहर सीधे भेज दिया गेंद को 6 रन के लिए. आते ही छक्के से अपना खाता खोला दर्पण अचोल करने. स्वप्नील पाटील या षटकामध्ये सुद्धा महागडा ठरतोय कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा स्वप्नीलने दिल्या होत्या आणि या षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर माहिती देतील त्याबद्दल 16 धावा दिलेल्या आहेत. याला मात्र डिफेन्स केलेला आहे, फक्त हलक्यातून केलेला आहे शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि हीच एक चांगली रणनीती आहे. चांगल्या चेंडूचा तुम्ही सन्मान करा आणि खराब चेंडूचा समाचार घ्या. बिल्कुल बिल्कुल ब्लॉक होल में करने की कोशिश थी. आखिरी गेंद थी ये तीसरी ओवर की और सम्मानपूर्वक इस गेंद को खेल दिया सिंगल के लिए और सिंगल से टीम का टोटल लाभ जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 47 रन 2 विकेटों के नुकसान भी. हम जाते हैं स्वागत सम्मान की तरफ जहां पर मौजूद है हमारे कमेंटेटर्स संदीप गावण. धन्यवाद हेमंत पाटील. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी आमंत्रित करतोय आपल्या या टेनिस क्रिकेटमध्ये अफलातून कामगिरी करणारे माजी खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांनी अनेक वेळा बघितलं आहे. त्यांच्या समेतच प्रतापजी भोईर टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू आपल्या या महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ज्याने जाऊन गुणवत्ता सिद्ध करणारे खेळाडू या दोघांना एकत्रित आपण सन्मान करणार आहोत. हा सन्मान करण्याकरता मी SS एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरतजी शेख आणि सोबतच संजयभाई म्हात्रे सरांना विनंती करतोय. संजयभाई म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करणार आहोत. परशुराम पाटील आणि प्रताप भोईर यांना विनंती करतोय आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या प्लीज, कारण या वेळेमध्येच आम्ही सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. तिवरे गावातील हे अनमोल रत्न आहे. एक काळ असा होता की अनेक क्रिकेटचं मैदानं गाजवलेत, एक हाती किल्ला लढवला आहे. गोलंदाजी असो फलंदाजी असो ते अफलातून क्रिकेटर ज्याला म्हटलं जायचं तेच म्हणजेच परशुराम पाटील आणि त्यांच्या समेतच डावऱ्या हाताचा विस्फोटक विध्वंसक खेळाडू पालघर प्रीमियर लीगमध्ये ज्यांच्या नावाची चर्चा जास्त झाली होती आणि तिकडे सुद्धा ते मैदान गाजवलं होतं. यांचा आपण यथोचित मान सन्मान करूया. व्यासपीठाच्या समोरून संजयभाई म्हात्रे अजय पाटील ह्यांना विनंती करतोय आपण सन्मानित करायचं आहे. एकत्रित सन्मान आपण या पाहुणे मंडळींचा व्यासपीठाला भेट दिलेल्या या क्रिकेटरपट्टूंचा आपण सन्मान करतोय. सन्मान होतोय आदरणीय सन्मान्य परशुरामजी पाटील प्रतापजी भोईर यांचा एकत्रित सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या सन्मानानंतर पुन्हा एकदा मी वळतोय स्वर्गीय मोहम्मद शरीफ मोहम्मद अली अन्सारी समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी 2 दिग्गज समालोचक सज्ज आहेत धावतं वर्णन पोहोचवण्याकरता. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदीप गावण. तर 3 षटकामध्ये खूप चांगला निर्णय फलंदाजी करण्याचा संकल्प स्पोर्ट्स संघाचा 47 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या षटकामध्ये काय होतंय हे आपल्याला कक्षामध्ये सज्ज होत आहेत हेमंत पाटील. थैंक यू सो मच. पहली गेंद फोर्स किया इस गेंद को मिड विकेट में पुल करने की कोशिश, हवा में गेंद अच्छा कैच लपक लिया और एक विकेट का यहाँ पर पतन होता हुआ संकल्प स्पोर्ट्स सावनपाड़ा टीम का. बाद झालेल्या पूल करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग बरोबर झालं नव्हतं. फुटवर्कचा वापर केला गेला नाही, त्यामुळे मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला गेला.
आणि एक तिसरा धक्का बसतोय तो संकल्प स्पोर्ट्स संघाला. बिल्कुल बिल्कुल 3 ओवर के समाप्ति के बाद ऐसा लग रहा था कि टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का जो फैसला किया था वो सही साबित होता होगा, लेकिन चौथे ओवर में पहले गेंद के ऊपर भी, और वो भी दर्पण अचोलकर इस सीजन में बहुत ही फॉर्म में चल रहे हैं. दर्पण अचोलकर जिनको कोई पहचान नहीं रहा था, लेकिन पिछले सीजन में आखिरी ओवर में 19 रन बनाए और फिर फोकस में आ गए हैं. वही बल्लेबाज अब आउट होके पवेलियन में वापस लौट चुके हैं. नए बल्लेबाज वैभव दलवी अब बल्लेबाजी के लिए है. पहले ओवर में भी पहले गेंद के ऊपर विकेट लिया था मयूर ने, और इस ओवर में भी पहले गेंद के ऊपर विकेट लेते हुए मयूर. ओ इस वक्त लेट कट करना चाहते थे बल्लेबाज, चूंकि अच्छी विकेट कीपिंग विकेट के पीछे करते हुए प्रवीण पाटिल. ये देखिए गेंद को उन्होंने भेज दिया बाउंड्री के बाहर. नाही, खूप चांगला चेंडू होता, कारण पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर कसं असतं की गोलंदाजाचं मनोधैर्य जे असतं ते खूप वाढतं, आत्मविश्वास वाढत असतो, संघामध्ये निर्माण होता तो उत्साह बघायला मिळतो. खरं तर 3 षटकामध्ये खूप चांगल्या स्थितीमध्ये संकल्प स्पोर्ट्स संघ होता, पण चौथ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली आणि दुसरा चेंडूसुद्धा निर्धाव जातोय. वेलकम मनोज जी मात्रे, आपका भी दिल के गहराई से स्वागत है. वेलकम. मयूर बाबर सामने वाले छोर से बहुत ही अच्छा कमबैक अपने टीम के लिए करते हुए पहले गेंद के ऊपर विकेट, दूसरा बॉल बिल्कुल डॉट करते हुए बल्लेबाज को. अगली गेंद फिर से एक बार दूर से खेलने की कोशिश थी यहाँ पर बल्लेबाज की, वैभव दलवी की. लगातार 2 डॉट गेंदे. अगदी बरोबर, कारण जवळपास पाहतो आपण उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूसुद्धा अनपेक्षित खाली राहिला होता. और हजरत भाई को आपको खेलते हुए देखा है, लेकिन हजरत भाई को खेलने के लिए किसके लिए, वो है गिरधर म्हात्रे जिनका आगमन हो चुका है. आपका स्वागत है गिरधर जी म्हात्रे. ओ हुक करने की कोशिश, मिस की हुक शॉट, बैकआउट ऑफ द स्कोर लेग में गेंद गिरी. लैंड में 1 रन यहाँ पर पूरा. 1 से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 48. नाही, हेमंत पाटील आपण उल्लेख केला, हजरतभाई यांचा उल्लेख केला, परंतु हजरतभाई यांच्या विरुद्ध मी पायगावच्या संघामधून बऱ्याचदा खेळलो होतो. हजरतभाई यांनी खूप लांब पल्ल्याचे षटकारसुद्धा लगावलेले आहेत. लीलाधर हे सुद्धा आम्ही बऱ्याच वर्षे एकत्र खेळलेलो आहोत. और बिल्कुल हजरत भाई के गुरु गिरिधर जी मात्रे जिनका आगमन हो चुका है. और फिर से एक बार हुक शॉट खेलने की कोशिश, चाबुक शॉट खेलना था, चूंकि बल्लेबाज राइजिंग डिलीवरी. गिरीधरजी सध्या कोर्टामध्ये जास्त वेळ घालवत आहेत. क्रिकेटपासून आहे, क्रिकेटशी जवळीक आहे, त्याचे जास्त वेळ असतो त्यांचा. मयूर बाबर लाजवाब गेंदबाजी इस ओवर में कमबैक किया अपने टीम के लिए. ओ इनसाइड आउट शॉट, स्वीपर कवर में खिलाड़ी वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग, स्वप्निल थे वहां पर. 1 ही रन, 1 से ज्यादा कुछ नहीं, और 1 रन से टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर संकल्प स्पोर्ट्स सावंतवाड़ा टीम का 49 रन. 4 ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 49 पर 3 विकेट. यस डीजे. Charlie, the Michael Agadi.
फटका बघायला मिळतो. खरं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, मग त्याच्या डोक्यावरनं हा चेंडू सरळ निघून जातोय. वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. आणि ह्याचबरोबर संकल्प स्पोर्ट्स संघाचा 50चा आकडा सुद्धा पार होतोय. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. बिल्कुल 55 अब स्कोर हो चुका है संकल्प स्पोर्ट्स सावनपाड़ा टीम का. ये टोटल तो बिल्कुल अच्छा टोटल कहा जा सकता है, क्योंकि अभी भी 10 गेंदें और शेष है इस इनिंग की. दूसरे गेंद के ऊपर छक्का लगाया रोहित कोठावले ने. रोहित सात्विक के फिर से एक बार फोर्सिंग शॉट. ये भी गेंद जाएगी ऐसा लग रहा है. यस गई 6 रन के लिए. रोहित कोठावल्याचं शॉपिंग सेंटर वाईड ऑफ लॉंग ऑफ आहे. क्षेत्ररक्षकाला बघून त्या ठिकाणी फटके मार. तेही त्याच्या डोक्यावरून जात आहेत. वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पाहू शकता. आणि प्रक्षेपणाची नक्कीच प्रशंसा करावी लागेल. अगदी दर्जेदार प्रक्षेपण TCP लाईव्ह ज्याला आपण पाहतोय. महेंद्र भगत यांची संपूर्ण टेक्निकल टीम खूप अपार मेहनत घेते हे प्रक्षेपण पोहोचण्यासाठी. बिल्कुल बहुत ही अच्छा टेलीकास्ट. महेंद्र भगत MBN कंपनी TCP लाइव पर ये पूरा कवरेज दिखाया जा रहा है यूट्यूब के ऊपर. कॉमन प्रीमियर लीग, कॉमन क्रिकेट एसोसिएशन प्रेजेंट एंड SH एंटरप्राइजेस कॉमन 94 का ही बेहतरीन आयोजन कॉमन प्रीमियर लीग आप देख रहे हो. और सभी का कॉमन प्रीमियर लीग में दिल के गहरे से स्वागत है. वेलकम एवरीबॉडी. ये आज का 5वां दिन और बहुत ही ज़बरदस्त मुकाबले इस KPL में देखने को मिले. ये देखिए प्रेशर साफ नज़र आ रहा है. अब लगातार 2 छक्के लगने के बाद वाइड गेंद कर बैठे गेंदबाज रोहित सातवे. बिल्कुल छक्के की हैट्रिक के ऊपर है और लगता है हैट्रिक हो गई. बहुत ही लंबा छक्का VIP डाइस के पीछे जाके गिरा 6 रन के लिए और 5000 का इनामत मिलता हुआ संजय भाई मात्रे और हन की तरफ से. आपण बघितलं जबरदस्त फॉलो थ्रू जबरदस्त होता आणि अगदी ताकदवर फटका. चलो कुठेतरी जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. अगदी आमचे जी VIP कक्ष आहे आणि प्रेझेंटेशन बॉक्स आहे त्या ठिकाणी सलामी देणारा हा षटकार. तिसरा षटकार. बिल्कुल लगातार 3 गेंदों में 3 छक्के लगाए हैं बल्लेबाज रोहित कोठावले ने और 5000 रुपये का इनामत अब आ चुका है SH इंटरप्राइजेस के ऑनर प्रोप्राइटर हजरत भाई शेख एंड संजय भाई मात्रे की जानिब से. आज के दिन बहुत ही छक्के लग रहे हैं. ये तीसरे बल्लेबाज है आज के दिन के जिन्होंने लगातार 3 गेंदों में 3 छक्के लगाए हैं. हे मध्ये आपण पाहते चौथ्या षटकामध्ये जवळपास धावांचा दुष्काळ पडला होता आणि ह्या षटकामध्ये मात्र चौकशबाजी आपण पाहतोय. अच्छी गेंद इस वक्त थोड़ी सी कांटा बदलती हुई लेग कटर की थी और अभी भी एक गेंद शेष रहेगी. बिल्कुल ये बिल्कुल इसके बाद टॉस किया जाएगा. अगले मुकाबले के लिए दोनों भी टीम के कैप्टन आपको आना है. रुद्रयुग 11 टीम के कैप्टन और ओम साई 444 नागले टीम कैप्टन दोनों भी मोरी के कैप्टन है. एक तरफ वैभव पाटिल रहेंगे, दूसरे तरफ है श्रीकांत पाटिल. डॉट बॉल और इस डॉट बॉल से ओवर खत्म होती हुई 5 ओवर की समाप्ति. 5 ओवर के समाप्ति के बाद स्कोर जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 68. 68 धावा झाले. 68 DJ. Hey everyone, get ready to cheers for Common Premier League organized by Sanjay Dada and Hazrat Bhai. So big cheers for Sanjay Dada Mhatre and Hazrat Bhai Sheikh. KPL, Team 94 चा KPL.
तर मित्रांनो आपण पाहतात KPL कॉमन प्रीमियर लीग. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, अरे विशेष करून TCP लाईव्हच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत, यूट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत, सर्वांचं मी या स्पर्धेचे KPLचे अध्यक्ष सन्माननीय हजरतभाई शेख साहेब, उपाध्यक्ष कमलाकरजी जाधव, कार्याध्यक्ष संजयभाई कार्याध्यक्ष राजूभाई म्हात्रे, खजिनदार श्री प्रकाशजी देवळीकर, सचिव श्री देवेंद्रजी भोसकर, उपसचिव श्री सचिनजी घाग, सल्लागार शाहिदभाई अन्सारी, सल्लागार अजयजी पाटील व सल्लागारजी अशोकजी भोईर यांच्या वतीने सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो वेरी वार्म वेलकम टू एवरीबॉडी. यस, बिल्कुल अगले मुकाबले के लिए तैयार रहना है. टॉस के लिए दोनों टीम के कैप्टन, रुद्रयुग 11 टीम कैप्टन और होम साइड 444 नागले टीम कैप्टन, आपको टॉस बॉक्स में हाजिर रहना है. आखिरी ओवर शेष, स्कोर अब बहुत ही अच्छा जा रहा है, 68 रन, और ये टोटल अच्छा टोटल कहा जा सकता है. बॉलिंग मार्क पर अब राकेश गोवारी आते हुए सामने वाले छोर से, और स्ट्राइक एंड के ऊपर है बल्लेबाज वैभव दलवी. फुल लेन की डिलीवरी, ड्राइव किया, ऑफ ड्राइव, इस वक्त लॉन्ग ऑफ में थोड़ी सी मिस फील्डिंग, बैकअप किया. अमित कामनकर ने लॉन्ग ऑन से आए थे गेंद को रोकने के लिए. एक ही रन यहाँ पर मिलता हुआ, 1 रन से स्कोर 69 के ऊपर जाता हुआ. रोहितने आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी खरं तर दुसरी धाव झाली असते, पण रोहित याने आपल्याकडे स्ट्राईक ठेवली, त्याचा फायदा तो उचलते का बघायचं आहे. 69 धावा झालेल्या आहेत. ऑन साइड में खेल दिया है, मिड ऑन की दिशा में 1 रन पूरा. दूसरे की मांग है यहाँ पर, बिल्कुल थोड़े से फ्लम्बल हुए वहाँ पर खिलाड़ी, ये प्रेशर साफ नजर आ रहा था खिलाड़ी के ऊपर, क्योंकि पहली रन बहुत ही तेजी से ली थी दोनों भी बल्लेबाज ने. अगदी बरोबर, कारण पहिली धाव जर अतिशय वेगात घेतली तर खेळाडू जो असतो डीपमधला, त्याचं लक्ष दोन्ही ठिकाणी असतं, चेंडू आणि फलंदाजावर. त्यातून बऱ्याच वेळेला मिसफील्ड होतं आणि त्याचा फायदा बॅटरला मिळत असतो. रोहित लाजवाब कमाल की बल्लेबाजी इस मुकाबले में. अब तक 3 छक्के जड़ चुके हैं. ओ काफी बाहर, अपील यहाँ पर कॉर्ट बयान की, और ये विकेट मिलता हुआ, बहुत ही बड़ा विकेट मिल चुका है कामन किंग्स को. रोहित कोठावले इज आउट. खरं तर उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता रोहित याने, आणि बॅटला हलकासा स्पर्श झाला आणि चेंडू मात्र विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातात. बिल्कुल बिल्कुल तालियों से स्वागत होता हुआ रोहित कोठावले का, जिन्होंने बहुत ही लाजवाब कमाल की अद्भुत बारी खेली अपनी इस इनिंग में. कुल मिला के 28 रन बनाए, 1 चौका और 3 छक्के लगातार मारे थे. डगआउट में अब लौटे हुए नए बल्लेबाज जा चुके हैं बल्लेबाजी के लिए. किरण धूम, ये भी परफेक्ट ऑलराउंडर है संकल्प स्पोर्ट सावनपाड़ा टीम के. गेंदबाज तैयार, राकेश गोवारी सामने वाली छोर से, और खेल दिया एक्स्ट्रा कवर के दिशा में, डीप में खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग, 2 की कॉल है यहाँ पर, और 2 रन आसानी से पूरे भी कर लिए दोनों भी बल्लेबाज ने. 2 से टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 73 रन, 73. एक खूप चांगली धावसंख्या बघायला मिळते, कारण 73 धावा अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. राकेश, ओ शॉट हम पुल करने की कोशिश, अपील लेग बिफोर की, लेकिन हाइट फैक्टर यहाँ पर था, और डॉट गेन. अजूनही या षटकामध्ये पाहतोय एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते, कारण आता या षटकामध्ये आता आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. अभी गेंदें शेष है इस ओवर की, सिर्फ और सिर्फ एक आखिरी गेंद शेष. देखना है कितने रनों की चुनौती रखती है सावंतपाड़ा टीम. ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइट का इशारा अंपायर का, विलास जाधव सर का. 1 और रन जुड़ता हुआ टीम के खाते में. स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 74 रन, 74 धावा झाल्या, 74. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. एखादा मोठा फटका जर लागला तर 80 पर्यंत लक्ष, चांगलं लक्ष ठरू शकेल. आखिरी गेंद,
ओ हुक कर दिया इस गेंद को और भेज दिया डीप स्क्वायर लेग के बाहर सीधे 6 रन के लिए। आखिरी गेंद के ऊपर सिक्सर आता हुआ और इस 6 रन से स्कोरबोर्ड के ऊपर 80 रन और 81 रन का लक्ष्य रखा इस मुकाबले को जीतने के लिए कामन किंग्स, कामन का राजा टीम को। ओम साई ट्रिपल फोर नागले आणि रुद्रयुग दोन्ही कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये यायचंय. यस शिवसेना नायगाव पूर्व शहर प्रमुख किरणजी म्हात्रे उत्कृष्ट क्रिकेटर आणि ॲडव्होकेट गिरीधरजी म्हात्रे या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थित टॉस होईल. रुद्रविक 11 विथ ओम साई ट्रिपल फोर नागले दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत. दोघांचंही खूप खूप स्वागत आणि अभिनंदन सुद्धा असणार आहे कारण सुपर 8मध्ये प्रवेश झालेला आहे. किरणजी म्हात्रे खूप खूप स्वागत आहे. ॲडव्होकेट गिरीधरजी म्हात्रे हे सुद्धा आलेले आहेत. एक उत्कृष्ट क्रिकेटर, भरपूर वर्ष क्रिकेट खेळत आम्ही जवळपास एकत्र खेळलो. आता 40 दिवस खेळतात. आम्ही रेग्युलर क्रिकेटमध्ये खेळलेलो होतो. संजयभाई म्हात्रे साहेब सुद्धा येत आहेत आणि हजरतभाईंना ते यावंच लागणार आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडून आम्ही क्रिकेट खेळलो शिकलो त्यामुळे सन्माननीय एसएच एंटरप्राइजेस A1 जोडी महाराष्ट्राची ही सुद्धा आमच्यामध्ये आहेत. हजरतभाई शेख साहेब त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे साहेब. ॲडव्होकेट गिरीधरजी म्हात्रे आहेत, किरणजी म्हात्रे आहेत. कॉईन जे आहे कारण एक बाजू जी आहे KPL कॉमन प्रीमियर लीग महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा आणि 94 म्हटले की लगेच एसएच एंटरप्राइजेस A1 जोडी. कॉलिंग रुद्रयुग 11 सांगा काय कॉलिंग असेल आपलं कॉलिंग काय असेल आपलं 94. क्या बात आहे 94 एसएच एंटरप्राइजेस म्हणून 94. ओके ॲडव्होकेट साहेब आपल्या शुभ हस्ते कॉलिंग KPL आलेलं आहे. एक टॉस विनर कॅप्टनला आपण प्रदान करायचं आहे. ॲडव्होकेट गिरीधरजी म्हात्रे. येस ॲडव्होकेट गिरीधरजी म्हात्रे आपलं खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. किरणजी म्हात्रे आपलं सुद्धा खूप खूप आभार. कसं वाटते खेळताना KPL कारण आम्ही निमित्त नाही अंदाज KPL दुसरं नाव डिसिप्लिन. बरोबर, खूपच छान वाटते खेळायला. सुपर 8ची मॅच असणार आहे, महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे. काय निर्णय फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारामध्ये काय उद्देश आहे? कमीत कमी 10पर्यंत रोखायचं आहे. कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहेत ते तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील, सुरुवात चांगली करून देतील? आझाद आहे, रोशन आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत काय अनुभव आला आहे खेळताना? खूप चांगली कामगिरी, सुपर 8पर्यंत प्रवेश झालेला आहे. खूप मजा येते खेळायला आणि यावर्षी आम्ही तिन्ही मॅचेस जिंकलो तर खूप आनंद आला आहे आम्हाला. खूप चांगलं वाटतंय. तिन्ही मॅच तुम्ही जिंकलेल्यात आणि आता जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फलंदाजीच घेणार होतो आम्ही. तुम्हाला फलंदाजी आलेली आहे. मग तुम्हाला सुपर 8मध्ये पहिली लढत जर जिंकायची असेल साधारण माइंड सेट केला असेल किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60 रन. आणि ही अपेक्षा कुठल्या फलंदाज जास्त असणार आहे की त्यांनी चांगली फलंदाजी करावी? रुपेश आहे, यश आहे, असं आहेत 4-5 जण. सुनील. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप शुभेच्छा. टॉस बॉक्समध्ये न्यूज आहे. ओम साई ट्रिपल फोर नागले संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे
आणि रुद्रयुग 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही KPL ऑर्गनायझिंग कमिटी तसेच SS एंटरप्राइजेस यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि मी घेऊन जाते तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये मोहम्मद शरीफ, मोहम्मद अली अन्सारी कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे दोन्ही दिग्गज समालोचक प्रशांतजी आदावडे त्याबरोबर संदीपजी गावड. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. सुरुवातीला काही सूचना असतील यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या आमच्या क्रिकेटपटूंना आणि खरं तर घर बसल्या अँड्रॉइड LED वर जे तुम्ही या मॅचला बघतायत तर तुम्हाला मी सूचना करतो आहे की ऑटोवर न ठेवता ॲडव्हान्स सेटिंग रिकमेंडेड करून तुम्हाला ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊन 1080वर तुम्ही जाऊन या मॅचला स्पष्ट बघू शकतायत. आणि म्हणूनच या सूचना असतील तुम्हाला LED अँड्रॉइड TV वरचे प्रेक्षक या मॅचला बघतायत त्यांनी ही सेटिंग करून घ्यावी जो उल्लेख मी नुकताच केला आहे. मॅच स्टार्ट होतोय. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. प्रशांतजी आदवडे आमच्या समवेत जुडले जात आहेत. महाराष्ट्राचे नामवंत समालोचक आणि त्यांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत या मॅचचं दुसऱ्या डावाचं धावतं वर्णन. शुक्रिया सैंडी, शुक्रिया हेमंत एंड डॉक्टर गौड़ी. कॉमन क्रिकेट एसोसिएशन प्रेसिडेंट कॉमन प्रीमियर लीग 2023 प्रतियोगिता का आज का 5वां दिन और शाम का सत्र चल रहा है. संकल्प स्पोर्ट 11 और कॉमन किंग्स के बीच मुकाबला. प्रमुख गेंदबाज के तौर पर अतुल गेंदबाजी करेंगे. स्ट्राइकर पर बल्लेबाज रोशन जो इनफॉर्म खिलाड़ी. एक तरफ बल्लेबाज प्रवीण पाटिल इस वक्त स्ट्राइकर एंड पर. और टपकाने के बाद गेंद नीचे रही है. जोरदार अपील अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. लेग बाय का इशारा करते हुए कल्याण घोरपड़े. प्रवीण के ऊपर निगाह रहेगी. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, आक्रामक बल्लेबाज है. एक तरफ अगर देखें तो सैंडी बल्लेबाज रोशन की बात करें तो फॉर्म में खिलाड़ी है. पिछले 2 मुकाबले में बहुत अच्छा प्रदर्शन कर रहा है. और पहली गेंद की कहानी देखें तो अतुल की गेंद सटीक लाइन पर अच्छी गेंद थी. ये बल्लेबाज बैकफुट पर खेलने के लिए चले गए थे. आमच्याकडे एक डेबिट कार्ड जमा करण्यात आलं आहे. ज्या कोणाचं असेल त्याने आपली ओळख पटवून ते डेबिट कार्ड घेऊन जायचं आहे. आणि निश्चितच बँकेचा उल्लेख आम्ही नंतर करणार आहोत कारण समोरून आम्हाला माहिती मिळायला हवी की कुठल्या बँकेचं ते डेबिट कार्ड आहे. मॅचकडे वळूया. प्रशांत आदवडे पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत. अतुल अपने बॉलिंग पार्ट पर तैयार है गेंदबाजी करने के लिए. फ्लाइंग स्लिप एक पॉइंट कवर, उसके साथ एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात. ऑफ के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ. रन की कोई गुंजाइश नहीं है. अच्छी गेंदबाजी अतुल द्वारा. पहले ओवर में पहले 2 गेंदों पर रन संख्या 1 रन बगैर किसी नुकसान के. पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आला बॅटिंग करताना कॉमन किंग्स या संघाद्वारे. रणनीती वेगळ्या पद्धतीने आखावी लागेल बॅटिंग करताना. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर बुद्धिमत्तेचा वापर करायलाच हवा कारण शक्तीचा वापर जितका महत्त्वाचा तितकाच महत्त्वाचा बुद्धिमत्तेचा वापर असतो. आता ऑन ड्राईव्ह केला आहे चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय. बघता बघता 1 धाव मिळाली आणि या एका धावणीशी धावफलकावर धाबा लागल्या जातात त्या 2 धाबा. 3 चेंडूची समाप्ती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. फिलहाल प्रमुख गेंदबाज के तौर पर अतुल गेंदबाजी करे. स्ट्राइकर पर बल्लेबाज प्रवीण पाटिल. कदमों का इस्तेमाल किया, गेंद को खेल दिया, ड्राइव किया था. इस वक्त मिड ऑफ क्षेत्र में डायरेक्ट हिट का करने की कोशिश जरूर की गई है. 1 रन जरूर मिलेगा. इस मुकाबले में सैंडी मुझे लग रहा है कि प्रवीण पाटिल को आखिर तक खेलने की जरूरत है. कमाल के खिलाड़ी हैं लेकिन उतना अच्छा फॉर्म नहीं है. फॉर्म में आना बहुत जरूरी. रन संख्या 2 रन बगैर किसी नुकसान के. और ये पहला ओवर प्रगति पर है. और ये दृश्य भी देखिए ड्रोन व्यूज. पुल करना चाहते थे. टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे रही है और स्टंप के ऊपर से विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती भी रन की कोई गुंजाइश नहीं है. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन अतुल द्वारा. ये दृश्य देखिए. ये कामन का मैदान है. अगर 1 महीना पहला यहाँ आते तो कौन कहता ये ग्राउंड है. ग्राउंड नहीं कहता. बहुत ही ज़्यादा मेहनत. स्केट को खेलते हैं लॉन्ग ऑफ क्षेत्र में. अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच खेलते हुए
खिलाड़ी बाउंड्री पर तैनात थे लॉन्ग ऑफ पर, जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। रन संख्या फिलहाल पहले ओवर में 4 रन बगैर किसी नुकसान के किंग्स कामन किंग्स की टीम मैदान के अंदर। संदीप, मी तुमच्याकडे येत असताना अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामन किंग्स 34 वर्ष एक गावमध्ये एक गणपती संकल्पना राबवते। हे 35वं वर्ष आहे कामन किंग्सचं आणि 35वं वर्ष देखील एक दिमागदार सोहळा आपल्याला पाहायला मिळेल कामन किंग्सच्या माध्यमातून। मैदानामध्ये काही वेळाकरता खेळ थांबलेला आहे। पहिल्या षटकाचा खेळ धावफलक क्रमांक 4 ऐकू एक सुंदर गाणं आणि त्यानंतर प्रतिभा पात्र ऐकत राहा कामन प्रीमियर लीग 2023। संजय दादा हजरत भाई, संजय दादा आणि हजरत भाई, समाज कार्याला त्यांच्या तोडच नाही। दिली गावाला त्यांनी मोलाची साथ, दिली गावाला त्यांनी मोलाची साथ, असतो प्रत्येक। थँक्यू डीसे। हा ड्रोन व्ह्यू आपण बघतायत, काय सुंदर असं क्रिकेटचं मैदान तयार केलं आहे। 40 दिवसांमध्ये बनवलेलं हे क्रिकेटचं मैदान आहे। नुराजी शेख सरांचं आभार मानावं तितकंच कमी आहे। खूप मेहनत खूप संघर्ष करताना दिसले मला नोराभाई, आणि व्यासपीठावर सुद्धा त्यांना तुम्ही बघतायत, सकाळपासून ते उपस्थित आहेत। मॅचकडे वळूया, कारण उर्वरित जर आपण उल्लेख केला 81 धावसंख्येचा पाठलाग करताना, तर कष्ट करताना खेळाडू दिसतील काय। किरण धूम याचा हा बॉल, चेंडू हवेमध्ये आहे, पूल करायचा होता, बॅटचा एज लागून सरळ थेट चेंडू जातोय बॅकवर्ड शॉट लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात, विकेटचं झालंय पतन, बिग ब्लो, मोठी विकेट सापडली। टीमच्या जोडीला है खंबीर दादा रत्नाकर सावंत नर, टीमच्या जोडीला है खंबीर। काफ़ी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, इस गेंद को अभी फ्रॉम द बॉडी खेल दिया था रोशन पाटिल ने, जो इन्फॉर्म खिलाड़ी है किम्स कामन टीम के। अच्छी गेंदबाजी किरण धूम द्वारा, ऑफ टाइम के बाहर गेंद। देखिए कहाँ से गेंद को बाउंसर पर लेके आना था चाहते थे, बिल्कुल छठी स्टंप की तरफ गेंद थी, लेन गेंदबाजी कर रहे, उछाल था और बल्ले का मोटा सिरा लेती हुई गेंद आई फाइन लेग क्षेत्र पर। अच्छा कैच, बहुत ही बेहतरीन कैच लिया गया। पहले विकेट का पतन किरण धूम ने अपने टीम के लिए पहली सफलता दी है, पहला विकेट यहाँ खोते हुए इस वक्त कामन किंग्स। दिशा दिशा कॅटरचे मनोहर घरत साहेबांकडून आपण हा नाश्ता बघतोय। आता मात्र नाश्ता करताना खेळाडू पाहतोय, त्याच्या बॅटमधून हा मोठा फटका आलाय, 6 धावा षटकार। किरण धूम गेंदबाजी कर रहे हैं, सामने से अमित, देखिए क्या जबरदस्त स्ट्रोक खेल दिया था बल्ले के बीचों बीच, और गेंद लगी तब 6 की मोहर लगाई थी। गेंद तारा बंडन में बाउंड्री लाइन के बाहर हवाई फायर करते हुए एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज अमित का। रन संख्या 10 रन 1 विकेट के नुकसान पर। 10 धावा धावफलकावर 1 गडी बाद ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते प्रत्युत्तरादाखल। जिंकण्याकरता जर लक्ष आपण पाहिलं तर एकंदरीत 81 धावांचा पाठलाग या ठिकाणी होतोय। धावसंख्या आहे ती 10 धावा। दिशा कॅटर्सचे आदरणीय सन्मान्य मनोहरजी घरत यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी KPL मध्ये नाश्त्याची व्यवस्था करण्यात येते आणि यंदासुद्धा ती करण्यात आलं आहे, त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो आहे। KPL कोर कमिटी, KCA आणि SS एंटरप्राइज जेस यांच्याद्वारे त्यांचा आम्ही आभार मानतो आहे। मॅचकडे वळूया। अच्छी गेंद फिलहाल, ओहो किसको टारगेट करना चाहते थे? विकेट कीपर किया स्टंप को। भाई आपका टारगेट स्टंप होना चाहिए। चेहरे पर मुस्कुराहट है। ओवर की बात करते तो दूसरा ओवर देखिए क्या हुआ था, विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए, पीछे फ्लैंक स्टेप पर खिलाड़ी यहाँ थ्रो देखिए, इन्होंने थ्रो किया, ताकत लगाई थी और विकेट कीपर बच गए हैं। सैंडी टारगेट किसको करना चाहते थे? इस ओवर की बात करें तो किरण धूम ने पहली गेंद पर विकेट लिया था, दूसरी गेंद पर छक्का, उसके बाद में ये बिल्कुल सिंगल आता था। टप्पा ऑफ टप के बाहर हवा में उछाला, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे और लिया कैच। प्रवीण पाटिल बैक टू द पेवेलियन, बड़ी सफलता, प्राइसलेस विकेट। रॉयल एंट्री, दमदार एंट्री झाली या संकल्प
सुपर 8 आधी मात्र चांगला परफॉर्मन्स नव्हता किरण धूम या खेळाडूचा. इथे चांगले गोलंदाजी करतोय आणि मोठे विकेट्स त्यांनी 2 प्राप्त केलेत. मोठे याकरता की दोन्ही खेळाडू विस्फोटक आहेत, कधीही केव्हाही काही करू शकत आहेत आणि त्या खेळाडूंना बाद केलं आहे. एका बाजूला आपण बघितलं होतं रोशन पाटील आणि आता बाद होतोय प्रवीण पाटील. प्रवीण पाटील निराश करतोय या मॅचमध्ये. बघितलं आपण सुपर 8 आधी 3 मॅचमध्ये त्यांनी 3 विजय प्राप्त केले होते. या मॅचमध्ये कुठेतरी रणनीतीमध्ये फरक पडलाय. और रोशन ने जो 3 मुकाबले जीते थे उसमें कंट्रीब्यूशन अच्छा था, तो तारीफ करनी चाहिए किरण धूम की. बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे, 2 बड़े शिकार इन्होंने कर दिए हैं. रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें तो टोटल बन गया है 11 रन 2 विकेट के नुकसान पर. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, इस गेंद को खेल दिया कवर क्षेत्र में. बल्ले के बीचों बीच खेलना बहुत जरूरी, तभी जाकर आपका कॉन्फिडेंस बढ़ सकता है. ओवर की बात करें तो ये दूसरा ओवर है. अमित बहुत अच्छी बल्लेबाजी करे 6 पर. नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. चेतन टोपले दूर वाले एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. सुगे लक्ष्मण बारकूब विरारकर स्टैंड से गेंदबाजी कर रहे, स्टैंड के एंड से गेंदबाजी करते हुए गेंदबाज किरण धूम. अपने के बाहर बढ़िया तरीके से गेंद को कट कर दिया था, लेकिन सुंदर फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग हुई है. 2 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के पास. इस 2 रनों के साथ रन संख्या स्कोर अब आगे बढ़ता हुआ 14 रन 2 विकेट के नुकसान पर. कॉमन किंग 2 ओवर की जो कहानी रही है जिसमें किरण धूम का अच्छा ओवर. सैंडी क्या कहना है, जिस तरह से किरण ने गेंदबाजी की, 1 ओवर 10 रन और 2 शिकार, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन हुआ है. आइए सुनते गाना और गाने के साथ बिल्कुल चर्चा जारी रहेगी. से 2 षटकांची समाप्ती झाली. प्रत्युत्तर दाखल 81 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना सध्या कॉमन किंग्स संघ कमी पडतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्यांची धावसंख्या आहे 14. 7च्या सरासरीने फक्त या 14 धावा बनल्यात. आता दबाव सर्वस्वी बॅटिंग करणाऱ्या संघावर आलाय, कारण उर्वरित जर आपण विचार केला 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये 16.75च्या सरासरीने धावफलकावर धावा जमवायच्या आहेत. म्हणजे 24 चेंडूमध्ये 67 धावांची आवश्यकता. बिल्कुल यहाँ से अगर देखें तो बल्लेबाजों के लिए बहुत सारी मुश्किलें हैं, क्योंकि 2 विकेट अपने जल्दी हुए हैं. और पावर प्ले की बात करें तो पावर प्ले बहुत अच्छा रहा है संकल्प स्पोर्ट 11 टीम के लिए. किरण धूम 10 रन दिए थे, बहुत अच्छी गेंदबाजी, सबसे बड़ी बात 2 विकेट. गोलंदाज तयार. अतुल याचा हा बॉल डाऊन द लेग, डावी इष्टी सोडून जाणारा बॉल, पंचांच्या कडून वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाबेची धावसंख्येत होते बदल. धावफलकावर धाबा लागला जातात त्या 15 धाबा. अजूनही 24 बॉलमध्ये आता 66 धावांची आवश्यकता आहे. कुणीतरी संकटमोचकाची भूमिका अदा करायला हवी. आयकॉन काढूपेक्षाही चांगलं काम करावं लागेल. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा बॉल, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. 1च धाव मिळेल बॅटरला. दोघांमध्ये चांगलं कॉलिंग होतोय, सामंजस्यपणा दोन्ही खेळाडू दाखवत आहेत. 1ने भर पडली. धावसंख्या 16. अमित कामनकर एक धोकादायक खेळाडू आहे. 1 षटकाराच्या साहाय्याने 9 या धावा त्याने बनवल्यात आणि कधीही छोटा पॅक बडा धमाका त्याच्या बॅटमधून होऊ शकतोय. या षटकातील पुढील बॉल. गोलंदाज तयार. अतुल नडगे सरळ बॅटने चेंडूला गोलंदाजाच्या दिशेने वळवलंय. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षकाने अंतिम क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळतात बॅटर अमित याला. 2 धावांची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जातात त्या 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. इस वक्त अगर देखें तो साझेदारी की ज़रूरत है. अभी तक अच्छी पारी की तरह 11 पर रन बनाए, 4 गेंदों का सामना किया है. प्रमुख गेंदबाज के तौर पर अतुल तैयार, राइट आर्म और 2 विकेट. ऑफ टाइम के बाहर गेंद ऑन साइड पर खेलते हुए लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी बॉर्डर पर तैनात को फील करते थ्रू करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है. रन संख्या इसी के साथ तीसरे ओवर में 19 रन 2 विकेट के नुकसान पर. हमारे साथ स्कोरर जुड़े हुए आयुष सावंत, विजय कामले के शिष्य हमारे साथ हैं, बहुत अच्छा काम कर रहे हैं, बहुत बढ़िया. इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए 19 पर लॉस ऑफ 2 विकेट. लक्ष्य बहुत बड़ा है. इस ओवर की अगली गेंद, अच्छा स्ट्रोक लॉन्ग ऑन पर, खिलाड़ी गेंद के नीचे लिया कैच. बल्लेबाज चेतन इस वक्त बैक टू द पेवन जा रहे हैं. चेतन इंपॉर्टेंट खिलाड़ी.
अच्छा कैच लिया गया, बाउंड्री लाइन पर आउट। दादा चल रे जाऊ पाहायला KPL हाय कामन गावाची. हा बघू शकता तुम्ही झेल कशा प्रकारे टिपलाय. दर्पण अचोळकर परवाच्या दिवसामध्ये त्यांचे पिताश्री अलंकार अचोळकर यांच्यासोबत मी भरपूर चर्चा केली आणि त्यावेळेस आपल्या पुत्रावर त्याला अभिमान वाटला. संकल्प स्पोर्ट्स सावंतवाडा संघाकडून खेळताना चांगली गुणवत्ता सिद्ध करताना हा खेळाडू दिसला. पुन्हा पुन्हा दाखवला जातोय हा झेल कसा टिपला गेलाय. प्रशांत जी. बेहतरीन गेंदबाज और उसके साथ अगर देखें तो शानदार फील्डिंग हुई है और उसका फायदा बिल्कुल मिलता हुआ. प्रेशर बन रहा है कॉमन किंग्स के ऊपर और ये अच्छा कैच, बहुत अच्छा कैच, अच्छी तकनीक, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी थे, शरीर का संतुलन और पीछे देखिए सेलिब्रेशन करने का मौका, समर्थक बहुत खुश. ये अच्छा कैच था. यस आता 20 बॉल शिल्लक आहेत आणि 20 बॉलमध्ये जिंकण्याकरता 62 धावांची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. कामन ऐशा क्रिकेट मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा महासंग्राम कामन प्रीमियर लीग 2023. प्रशांतजी खऱ्या अर्थाने IPL म्हटलं तर सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे. तशीच ही KPL सुद्धा सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. काही खेळाडू सुद्धा वंचित आहे कारण 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. अगदी बरोबर. दुसऱ्या बाजूला आपण जे प्राइजेस बघतोय सातत्याने येत आहेत आणि बक्षिसांची अक्षरशः खैरात होते. 3 षटकार प्राईज घ्या, अर्धशतकाचा प्राईज घ्या, अत्यंत सुंदर अशा प्रकारचं आयोजन आणि तितकेच मोठी बक्षिसं देखील या ठिकाणी लावली जातात. चेंडू ड्राईव्ह केला इथे आपण पाहू शकता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक मिड ऑन क्षेत्रामध्ये येतोय. चेंडू इथे थांबवला गेला आहे. चेंडू खूप सुंदर पद्धतीने यावेळेला फील्ड केला गेला आहे. तर 1 धाव एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली. एकूण 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इस ओवर की बात करते तो अच्छी गेंदबाजी खास करके इन्होंने डाल चुके 10 रन दिए हैं, 1 विकेट इन्होंने चटकाया है. रक्षात्मक ढंग से गेंद को खेल दिया. कवर क्षेत्र में गेंद जा रही है. गेंदबाज ने गेंद को फील्ड किया. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी अतुल द्वारा. अतुल पैसा वसूल. 2 ओवर 11 रन 1 विकेट. मैग्निफिसेंट बॉलिंग 21 पर 3 आफ्टर 3 ओवर. न जाने किसके हाथों में कॉमन प्रीमियर लीग 2023 जीतने की रेखा है और सारे खिलाड़ियों ने ये खूबसूरत ट्रॉफी जीतने का ख्वाब देखा है. और संदीप, अगर सपना बहुत बड़ा है तो मेहनत भी आपको बड़ी करनी पड़ेगी. अगर मेहनत आपकी बड़ी होगी तो कामयाबी आपको बड़ी मिलने वाली है. बहुत अच्छा टूर्नामेंट, प्रोफेशनल टूर्नामेंट आप देख रहे हैं जिसमें हालात की बात करें तो कॉमन किंग्स के हालात कुछ अच्छे नहीं है. प्रेशर उनके ऊपर है, लेकिन अमित के ऊपर सबकी निगाह रहेगी. अगर वो आखिर तक खेलते तो मजा आएगा इस मुकाबले में. हां अगदी बरोबर तुम्ही वक्तव्य या ठिकाणी करतायत. मात्र 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 60 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकामागे 20च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल बॅटिंग करताना कॉमन किंग्सला. संडी यहाँ से एक बड़ा ओवर आएगा ना तो मैच में मोमेंटम बन सकता है बल्लेबाजों के लिए. एक अच्छा ओवर, बड़ा ओवर आना चाहिए क्योंकि अभी तक अतुल के जो गेंदबाज 2 ओवर में 11 रन दिए थे, नबी तुली गेंदबाजी किए, तो एक अच्छा ओवर मैच में पलटवार हो सकता है और एक विकेट लेने की कोशिश होगी इस मुकाबले संकल्प स्पोर्ट 11 की तरफ से. यस सुपर 8च्या आधी अनबिटेबल टीम आपण कॉमन किंग्सला पाहिलं होतं आणि ह्या मॅचमध्ये त्यांचा परफॉर्मन्स कुठेतरी कमी पडताना आपल्याला दिसलाय. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 60 धावांची आवश्यकता. समोरच्या इनकडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज किरण धूम या परिसरातील एक नाव म्हणते खेळाडू तयार. ओ स्लॉक केलाय या बॉलला, टक्कन आवाज आलाय. चेंडू जातो ऑर्थोडॉक्स लॉंगॉन पट्ट्याबाहेर सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार KPL षटकार. अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज अमित काबरकर का. अगर ये मैदान के अंदर आखिर तक रहे तो मजा आएगा. क्या जबरदस्त स्ट्रोक था. छोटा तीर वार करे गंभीर. वेलकम 6 फॉर द बैटिंग साइड.
आता 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉलमध्ये जिंकण्याकरता 54 धावांची आवश्यकता. शॉर्ट बॉल एक विचित्र पद्धतीने चेंडू पाठीमागे आलाय आणि इथे तेजस गोवर यांच्याकडून चूक झाली, झेल ड्रॉप झालाय. सोपा झेल सुटला गेलाय कारण तिथे ते फिरताना दिसले. पाहता ओव्हर थ्रो सुद्धा झालाय. मैदान के अंदर बलवान की नहीं बुद्धिमान की जरूरत है. ये अमित कामरकर है, बहुत ही खतरनाक खिलाड़ी है. जैसे कि एक बार फिर क्रिकेट नहीं कबड्डी चल रही थी मैदान के अंदर. इसे कहते हैं कि उल्लू बनाया. आपने ताकत का इस्तेमाल किया, बल्लेबाज ने चतुराई का इस्तेमाल किया. बहुत अच्छी क्रिकेट. इनको स्ट्राइक चाहिए तो वो स्ट्राइक मिला. पहले 2 गेंदों में 8 रन आए हैं. यस, 2 चेंडूमध्ये या 8 धावा आल्या आहेत. संघाच्या धावसंख्येत होतोय बदल. 3 गडी बाद 28. अजूनही आता जिंकण्याकरता 52 धावांची आवश्यकता 16 बॉलमध्ये. क्या मुकाबला चल रहा है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ये देखिए क्या हुआ था. अमित बहुत ही चतुराई के साथ वो दूसरा रन मुकम्मल करते हुए 16 गेंदों में 52 रनों की जरूरत है. प्रमुख गेंदबाज के तौर पर धूम. अब हमें गेंद बॉल साइड पर जाती हुई डीप मिड विकेट पर. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे धमाल आहे, इथे कमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. अमितच्या बॅटमध्ये त्याला फटका. अतिशय दर्जेदार बॅटिंग. थँक्यू डीजे. संदीप काय म्हणाला. अप्रतिम बॅटिंग. अमितची बॅट तळपते. शानदार बॅटिंग तो करतोय. अगदी बरोबर. पुन्हा एकदा आपण पाहूया कसं शॉर्ट सिलेक्शन या ठिकाणी होतोय. थोडासा आखूड चेंडू पडलाय आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये आमचे कॅमेरामॅन निलेश अरविंदेकर यांच्या स्वागताकरता चेंडू पुढे उडाला होता. 6 धावा मिळत आहेत. शानदार बल्लेबाजी फिलहाल मैदान के अंदर अमित कामतकर द्वारा. मैग्निफिसेंट बैटिंग. स्कोर मुझॉन 35. 15 गेंदों में 46 रनों की जरूरत है. ये चौथा ओवर एक मोमेंटम प्रदान करने की कोशिश होगी. कल्याण घोरपड़े आपके स्क्रीन पर 10 पिल कर चुके हैं. बहुत साल का अनुभव. मैदान के अंदर बॉल की जरूरत है. लेकिन मैं तारीफ करूंगा अमित के, जिस अंदाज से वो खेल रहे हैं. इंटेन अच्छा है, बॉडी लैंग्वेज अच्छी है, कॉन्फिडेंट दिखाई दे रहा है. बाकी बल्लेबाजों ने आज रोशन और प्रवीण ने जो बल्लेबाजी की संडे, उस वक्त वो कॉन्फिडेंट दिखाई नहीं दे रहा था. अब जाकर देखे ये पहले 2 गेंदों पर जिस तरह से बल्लेबाजी की, जिस तरह से अच्छे स्ट्रोक खेले हैं, जीवनदान भी मिला है और चतुराई के साथ बल्लेबाजी करते हुए रन बना रहे हैं. 15 गेंदों में 46 चाहिए. आणि खरं तर 26 धावांची चांगली खेळी पेश करतोय अमित कामनकर. छोटा पॅक बडा धमाका करताना दिसला हा खेळाडू. 1 मॅन आर्मी ही भूमिका अदा करतोय. संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तेचा आता वापर होतोय. 15 बॉल शिल्लक आहेत. 46 धावांची गरज. और सैंडी टाइमिंग के ऊपर निर्भर है बल्लेबाज अमित. शॉट सिलेक्शन इनका बहुत अच्छा है. 15 गेंदों में 46 चाहिए. कर्मभूमि के दुनिया में हम सभी को करना पड़ता है. भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें भरना पड़ता है. इस वक्त गेंदबाजी करने के गेंदबाज तैयार. अपने बोरिक मार पर किरण धूम, स्ट्राइक किरण पर अमित. ऑनसेट पर खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात हैं. उनके सर के ऊपर सेकंड ट्रैवल. दूसरे की मांग हो रही है. दूसरे रन के लिए 2 रन मुकम्मल. डगआउट में तालियां बज रही है. पहले 3 ओवर में सैंडी डगआउट में बिल्कुल सन्नाटा था, लेकिन मैदान के अंदर अमित ने खास करके चौथे ओवर में शानदार बल्लेबाजी की है. थोड़ा सा माहौल अच्छा बनता हुआ. आपके पास 14 गेंदों में जीतने के लिए अगर देखे 44 रनों की जरूरत. 14 चेंडू 44 धावांची आवश्यकता. हो, स्लॉक केलं जातं या चेंडूला. गॅपमध्ये चेंडू जाईल काय. क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र त्याला चेंडू चकवेल काय. अंतिम क्षणी त्याने चांगलं कलेक्ट केलं चेंडूला. फेकी येईपर्यंत 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. या 2 धावण्याची धावसंख्या वाढताना धावफलकावर धाबा लागल्या जातात. ते 39 धाबा. आता 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता. ताकद आपल्याला लढवायला शिकवतोय आणि बुद्धी आपल्याला जिंकायला शिकवतोय. आता बघूया या दोघांचंही मिश्रण दिसेल काय बॅटरकडे. ओ, सुंदररित्या चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषेपार. दमदार, शानदार, बहारदार षटकार. क्या जबरदस्त बल्लेबाजी अमित द्वारा. ये एक बार फिर एक्शन रिप्ले देखे. क्या कमाल की बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. गेंद बिल्कुल आगे थी, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़ गया. उड़ाया तारामंडल में
छोटा पैक बड़ा धमाका, मिला मौका और जड़ दिया शानदार छक्का, गेंदबाज हक्का बक्का। इस मुकाबले में अमित ने बिल्कुल जान डाली है और इसीलिए ये मुकाबला बिल्कुल ऑन रहेगा। मैदान के अंदर बिल्कुल एक अच्छा घमासान चल रहा है। अब जाकर समीकरण देखिए, समीकरण की बात करें तो बिल्कुल पहले हम आपको बताएंगे रन संख्या 45 जीतने के लिए लक्ष्य की बात है तो 81 रनों का लक्ष्य है। समीकरण आपके सामने बिल्कुल रहेगा। समीकरण की तरफ जाना बहुत जरूरी। आपके पास 12 गेंदें शेष है। शानदार मुकाबला बीच मैदान पर चल रहा है, इसमें कोई संदेह नहीं है। अमित की जबरदस्त बल्लेबाजी। यस, हे आपण बघतोय बलून KPLचा 94 KPL लीग 2023। 12 गेंदों का खेल शेष है, 36 रनों की जरूरत है। आपके स्क्रीन पर ये समीकरण देखिए। KPL 2023 सीजन 3 सॉरी, इस वक्त तीसरा सीजन चल रहा है और तीसरा साल। सैंडी कमाल बेमिसाल, क्या ऑर्गेनाइजेशन है। बिल्कुल एक प्रोफेशनल टूर्नामेंट आप देख रहे हैं और मैदान के अंदर एक काठी की टक्कर, पैसा वसूल मैच चल रहा है। यस, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा सामना होतोय। यूट्यूबच्या माध्यमातून जुडलेले आमचे लाडके प्रेक्षक त्यांच्या माहितीकरता सुपर 8 मधील हा महत्त्वपूर्ण मॅच कामन किंग्स विरुद्ध संकल्प स्पोर्ट्स सावंतवाडा या दोघांमध्ये होतोय। आता कामन किंग्सला 12 बॉलमध्ये 36 धावांची आवंडू आणि 36 धावांची गरज। प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बोरिंग मार्ग पर तैयार हुए। रोहित कोठावले स्ट्राइकर पर बल्लेबाज फिलहाल तैयार। स्वप्निल एक तरफ, अमित ने शानदार बल्लेबाजी की है। जितना अपना अनुभव है वो बिल्कुल अपनी टीम के लिए बांट रहे हैं। खराब शॉट, बहुत खराब शॉट बल्लेबाज द्वारा। ये पूरी आज के दिन की जो कहानी रही है जिसमें एक बल्लेबाज नॉन स्ट्राइकर पर अच्छी पारी जब खेल रहा है तब उनको ज़्यादा मौका देने की ज़रूरत है। उस वक्त बल्लेबाज खुद हमला करना चाहते हैं। खराब शॉट सिलेक्शन और कहते हैं ना सैंडी, छोटी सोच और पैर में मोच आपको आगे बढ़ने का मौका नहीं देती है। इसीलिए सोच का दायरा छोटा नहीं होना चाहिए, सोच का दायरा बड़ा होना चाहिए। पहली गेंद बहुत अच्छी थी गेंदबाज द्वारा। इस ओवर की अगली गेंद ऑफ टाइम के बाहर गेंद, टप्पा खाने के बाद उछाल था। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद। कल्याण घोरपड़े वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। आपके पास अभी भी के लिए 35 रनों की जरूरत है। फासला अभी भी बना हुआ है। मंजिलें उन्हीं को मिलती हैं जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। अगर फासला है तो हौसले की जरूरत है, हौसला होगा तो घोंसला जरूर बन सकता है। बीच मैदान पर गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। राइट टर्म उर्दू विकेट, हवा में उछाला, गेंद जाती भी लॉन्ग ऑन पर, हवा के खिलाफ खेलने की कोशिश और खामियाजा भुगतना पड़ेगा। दर्पण यहां बहुत ही अच्छा कैच लपकते हुए स्वप्निल बैक टू द पेबल जा रहे हैं 10 गेंदों में जीतने के लिए। अभी भी 35 रनों की जरूरत। प्रशांतजी, क्रिकेट हा खेळ रंग बदलणाऱ्या सरड्यासारखा आहे, जो कधीही रंग बदलतोय। तसंच क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा पारडं कधी इकडे तर कधी तिकडे असं आपण नेहमीच बघत असतोय। आणि आता NK चायनीज सेंटर यांच्याकडून ऑफर आले ती खेळाडू अमित कामनकर याच्याकरता। त्यांनी जर हा मॅच जिंकून दिला तर निश्चितच संध्याकाळचं जेवण जे काही चायनीज सेंटरमधील पदार्थ असतील ते पदार्थ त्याला चाखण्याची संधी मिळेल। लेकिन ये तो बाहर से बैठ के एक बार फिर उनको पता चल रहा है कि अमित बहुत अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं। जो उनके जो पार्टनर बल्लेबाज मैदान के अंदर ना, उनको पता नहीं चल रहा है, उनके किरदार को वो नहीं निभा पा रहे, वो सबसे बड़ी समस्या। पहले 2 गेंदों पर अगर देखें तो एक वाइड बॉल, एक बिंदी गेंद, उसके बाद में अब विकेट आया है। अब 10 गेंदें 35 रनों की जरूरत है। स्ट्राइक रोटेट करने की जरूरत है, तब जाकर आप बड़े स्ट्रोक खेल रहे हैं। प्रॉब्लम बढ़ रहा है, समस्या बल्लेबाजों के लिए बढ़ती भी। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं राकेश गोवारी। राकेश गोवारी हा नवीन खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय। कुठलाही खेळाडूला संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करतायत। ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल। कल्याणी घोरपडे सरांचा वाईड बॉलचा इशारा। अतिरिक्त धाबणीची धावसंख्येत होतोय बदल। धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत, त्या 47 धाबा। आता चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 34 धावांची गरज आहे। 10 चेंडू 34 धावा। गोलंदाजाला विकेट हवी आहे आणि फलंदाजाला षटकार चौकार हवा आहे। बघूया काय घडतंय।
सरळ बॅटने खोळटपाच्या चेंडून काढलंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आल्यानंतर एकच धाव मिळाली या बॅटरला. एका धावनीची धावसंख्या वाढली. धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 48 धाबा 48. सैंडी आपको पहले करना था क्योंकि अमित को मौका देना था, तो वो पहले 3 गेंदों पर नहीं हुआ. अब जाकर ये सेंसिबल क्रिकेट, अच्छा शॉट था, सिंगल लिया और बल्लेबाज दूसरी एंड की तरफ चले गए. काही चांगला मॅच प्रेक्षकांपर्यंत हा पोहोचतोय. अटी-तटीची लढत. स्विचिटचा फटका, चेंडू हवेमध्ये आहे. चुकीचं शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षकाने टिपलाय, चूक झेल आणि इथे संपलंय उत्कृष्ट फलंदाजाचा खेळ. विकेट डाऊन, गॉन. रिवर्स से खेलना चाहते थे बल्लेबाज, हवा के साथ जाना चाहते थे. टाइमिंग अच्छा नहीं था. बिल्कुल गेंद अगर देखे तो बहुत ऊपर लगी थी. अमित निराश और नाराज इसीलिए हैं क्योंकि सैंडी स्ट्राइक रोटेट नहीं हुआ. सिंगल बहुत मायने रखता है. वो पिछले 3-4 गेंदों की अगर बात करें तो बहुत देर तक अमित नॉन स्ट्राइकर इनकी तरफ रहे, इसलिए पैनिक हुए, हवा के साथ जाना चाहते थे. एक बार फिर हमला करने का प्रयास, शिकार बनकर चले गए हैं. आणि सरळ बॅटने धावा येत असताना आहे चुकीचं शॉट सिलेक्शन मला तरी वाटतंय. 37 धावांची चांगली खेळी त्याने दाखवली. 4 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आले, मात्र तो विजयापर्यंत या ठिकाणी नेऊन ठेवताना दिसला नाही आपल्या संघाला. सैंडी हवा के साथ जाना चाहते, इसीलिए वो रिवर्स स्वीप खेल रहे थे. लेकिन अगर वो पहली गेंद पर सिंगल आता और एक बार फिर उनको मौका मिलता तो ज़्यादा पैनिक नहीं होते, वो नॉर्मल क्रिकेट खेलते. पैनिक हुए और कुछ ज़्यादा करने का जो प्रयास किया गया उसमें परेशानी हुई और बल्लेबाज बैक टू द पेवेलियन चले गए हैं. विलास वल्लभी मैदान के अंदर आए हैं. फिलहाल 8 गेंदें 33 रनों की जरूरत है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रोहित तैयार है. प्रेशर बल्लेबाजों के ऊपर है. इस गेंद के ऊपर हमला करने की कोशिश जरूर करेंगे बल्लेबाज. राइट टर्म ओवर द विकेट रोहित. अब अब गेंद लॉन्ग अप पर खिलाड़ी बहुत दूर और कम से कम 2 रन लेने का मौका मिलेगा. 2 रनों के साथ रन संख्या स्कोर पर आगे बढ़ता हुआ. 7 गेंदें 31 रनों की जरूरत है. इस ओवर में रोहित ने बहुत अच्छी गेंदबाजी, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन किया है. सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं. सामने रोहित है, मैं छक्का कैसे मारूं. अगर ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी. एक बड़े शॉट की मांग हो रही है, तब जाकर एक बार फिर आपको कमबैक करने का मौका मिलेगा और हवा के खिलाफ जाके आपको बल्लेबाजी करनी है. 7 गेंदें 31, गेंदबाजी करने के गेंदबाज रोहित तैयार. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई. कवर क्षेत्र में खेलना चाहते थे, इनसाइड आउट खेलने का प्रयास. आखिरी गेंद पर सिंगल. 6 गेंदों में चाहिए 30 रन. जब अमित के अंदर रहते तो सैंडी सब कुछ अच्छा चल रहा था. उसके ऊपर चर्चा करते रहेंगे. एक छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे. यू गए और यू आए. का मतलब है कि इस वक्त चैलेंज रहेगा बल्लेबाजों के लिए. हो, अगदीच योग्य पद्धतीने आपण म्हणू शकतो, कारण रोहित कोठावले हा तिथे अडथळा बनला, ज्याने महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. एका बाजूला अमित कामनकर याची विकेट होती. त्याच्यानंतर आपण बघितली ती वैभव दळवी अजूनही विकेटवर त्या ठिकाणी उभा आहे. विलास वळवी हा खेळाडू अजूनही विकेटवर उभा आहे. आता 6 मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. चांगलं षटक टाकलंय रोहित कोठावले यांनी. याआधी त्यांनी 16 बॉलमध्ये 28 धावांची जबरदस्त उत्कृष्ट दर्जाचा खेळ दाखवत पारी पेश केली होती. और मैदान के अंदर समय ज़्यादा ले क्योंकि इसके बाद में एक और मुकाबला आना बाकी है. 6 गेंदों में 30. सैंडी इंटरेस्टिंग मैच है. अगर पहली 2 गेंदों पर बड़े स्ट्रोक आते तो मज़ा आएगा. अगर पहली 2 गेंदों पर बड़े स्ट्रोक नहीं आते हैं तो बिल्कुल कॉमन किंग्स के ऊपर ऑलरेडी दबाव है और बनने वाला है. संकल्प स्पोर्ट आज दृढ़ संकल्प के साथ मैदान के अंदर उतरे हैं. हे संघ मालक या ठिकाणी खुश असतील. तेजसजी गोवारी, रत्नाकरजी सावंत, संकल्प स्पोर्ट्स, सावंतवाडा कामन आणि त्यांचे सपोर्टर्स सुद्धा भरपूर संख्येने या ठिकाणी आहेत. ते बघू शकता तुम्ही सपोर्टर्स. 6 चेंडू 30 धावांची गरज आहे. फटका नव्हता. चेंडू जातोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. एका धावेची धावसंख्येत होतोय बदल. धाव फळकावर धाबा लागला जात आहेत त्या 52. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये आता जिंकण्याकरता अजूनही 29 धावांची आवश्यकता. फिलहाल अभी भी प्रेशर गेंदबाज बना रहे हैं. बढ़िया तरीके से अच्छा स्टार्ट किया. पहली गेंद पर आपने केवल सिंगल ही दिया. अब देखिए इससे पहले जो ओवर था रोहित का, हवा के खिलाफ जाके बल्लेबाजी करनी थी बल्लेबाजों को.
इसीलिए मुझे लग रहा है सैंडी आपके पास लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन होना चाहिए, क्योंकि हवा के खिलाफ जाके खेलने का एक बार फिर आप प्रयास करेंगे, बहुत दिक्कतें हैं। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन होगा तो दोनों तरफ खेलने का मौका मिल सकता है बल्लेबाजों को। 5 गेंदे जीतने के लिए 29। आणि आता उजव्या हाताचाच बॅटर स्ट्राईक इनकडे आलाय, त्याच्याकरता हवेची साथ सुद्धा मिळते। वेगाने हवा मैदानाच्या दिशेने वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज शेवटचं षटक टाकण्याकरता सज्ज झालाय लहू घोषे। टेनिस क्रिकेट जगताला एक महान असा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं,